नमस्कार मित्रांनो. आजचा वार शुक्रवार असल्यामुळे आज मार्केटमध्ये पूर्ण ट्रॅपिंग चालू आहे. ट्रॅप असल्यामुळे आपण जर आज मार्केटमध्ये ट्रेड न घेण्याचा विचार केला होता, पण आपल्याला आज आपल्या सेटअपवरती ट्रेड मिळाला म्हणून आपण तो घेतलेला आहे. चला तुम्हाला त्याचे जरा ॲनालिसिस सांगतो. या ठिकाणी आपण ट्रेड घेतला होता. वन डेच्या टाईम फ्रेममध्ये आपण ॲनालिसिस केले. वन डेच्या टाईम फ्रेममध्ये आपल्याला असं दाखवत होतं की मार्केट इथून रिजेक्शन घेऊन वरती गेलं, परत रिजेक्शन घेऊन खाली डाऊन ट्रेंडमध्ये मूव्ह करत होतं. त्यामुळे आपला सेल साईड ट्रेड करण्याचा प्लॅन आपण केला होता, कारण मार्केटला लिक्विडिटी या ठिकाणी लिक्विडिटी अवेलेबल होती. त्यामुळे मार्केट 100% डाऊन साईडला या ठिकाणी येणार होतं. त्यामुळे आपण सेल साईड ट्रेड करण्याचा प्लॅन केला. 1 आवरमध्ये आलं. 1 आवरमध्ये चेक केलं आपण. या ठिकाणावर मार्केटने एकदा रिजेक्शन घेतलं, या ठिकाणाहून दुसऱ्यांदा घेतलं. ही रिजेक्शन पाहता आपल्या लक्षात आलं की मार्केट सेलरला आता ट्रॅप करत आहे आणि बायर मार्केटमध्ये एंट्री करत आहेत. हे आपल्या लक्षात आल्यानंतर आपण 15 मिनटामध्ये आलो. 15 मिनटामध्ये पाहिलं आपण एकदा इथं बायरला ट्रॅप केलं गेलं, इथं एकदा बायरला ट्रॅप केलं गेलं, या ठिकाणी एकदा केलं गेलं, या ठिकाणी एकदा केलं गेलं, या ठिकाणी एकदा केलं गेलं. यानंतर आपण 5 मिनटामध्ये शिफ्ट झालो. 5 मिनटामध्ये शिफ्ट झाल्यावरती या ठिकाणी मार्केटने एकदा बायरला ट्रॅप केलं, तर त्यांची एसएल कट झाली. या ठिकाणी ज्यांनी बाय केलं त्यांची एकदा एसएल इथं कट झाले. परत या ठिकाणी लोकांनी बाय केलं त्यांची एसएल हिट झाली. पण मार्केटला इथे लिक्विडिटी अवेलेबल झाली होती. यानंतर मार्केट इथूनच रिजेक्शन घेऊन डाऊन ट्रेंडला मूव्ह दाखवत होतं. परत एकदा मार्केट या ठिकाणी कॉन्सल्टेशन झालं. कॉन्सल्टेशन झाल्यावर आपल्याला लक्षात आलं की या मार्केटमध्ये आता बायर वीक झालेले आहेत, भरपूर प्रमाणात बायर वीक झालेत, हे आपल्या लक्षात आलं. ते लक्षात आल्यावरती आपण या ठिकाणची लिक्विडिटी, सेल साईडची लिक्विडिटी हंट झाल्यानंतर आपण ह्या कॅन्डलच्या रेड कॅन्डलच्या लोअरला आपण कॅन्डल क्लोज होताना सेल साईड एंट्री प्लॅन केली. यामध्ये आपला एस एल ऑलमोस्ट 58 पीप आपला एस एल होता आणि यामध्ये टार्गेट आपल्याला जवळपास 70% आपल्याला यामध्ये टार्गेट मिळालेलं आहे. जवळ 1:2च्या आसपास जवळजवळ आपण पोचलेलो आहोत. पण शुक्रवारचं जरा ट्रेड करणं अवॉइड करणं गरजेचं आहे. मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड आहे, तेव्हा मार्केट डाऊन साईडला मूव्ह करत आहे. त्यामुळे आपण सेल साईडचे ट्रेड प्लॅन करत आहे. ट्रेड प्लॅन करत असताना सेटअपची वाट बघणे गरजेचं आहे. या ठिकाणी मी ट्रेड प्लेस केला असता, लवकर एंट्री घेतली असती तर माझे सेल हिट झाला असता. म्हणून मी बराच वेळ वाट पाहिली, 1 तास 2 तास वाट पाहिल्यानंतर मला हा छोटासा ट्रेड मिळाला. मार्केटमध्ये छोटा ट्रेड मिळो मोठा ट्रेड मिळो, मार्केटमध्ये प्रॉफिट होणं गरजेचं आहे. मी ज्याच्यावर ट्रेड करतो ते तुम्हाला प्लॅटफॉर्म दाखवतो. हे आपलं $5,000 इन्स्टंट फंडिंगचं अकाउंट आहे. यावरती आपला चालू रनिंग $73 प्रॉफिट आहे. आजचं झालेलं तुम्हाला एक ट्रेड मी दाखवतो. आपली कन्सिस्टन्सी या ठिकाणी कमी झालेली आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितली, आपली कन्सिस्टन्सीचा पर्सेंटेज मोठ्या प्रमाणात होता. आता आपली कन्सिस्टन्सीचा पर्सेंटेज आहे ते कमी झालेलं आहे बऱ्यापैकी. ट्रेड हिस्ट्री दाखवतो. हा आपलं 0.3नी एंट्री आपण घेतली होती. या ठिकाणी आपण 0.5नी एंट्री घेतो, पण काय झालं ह्या ठिकाणी एस एल मोठा येत असल्यामुळं आपण क्वांटिटी मॅनेज केली. त्यामुळे आपण 0.3नी एंट्री घेतली. 0.3नी एंट्री घेतल्यावरती आपला ट्रेड जवळजवळ किती वेळ चालला, 20 मिनटं 47 सेकंद आपण ट्रेड होल्ड केला आहे. का होल्ड केला या ठिकाणी की मार्केटमध्ये मुवमेंटच नव्हती. मग आम्हाला आपलं जे टी पी हिट व्हायला आपल्याला 20 मिनटं लागले. 20 मिनटं होल्ड करायला पेशन्स लागतात. आपण लवकर जर $4 $5ला बुक केलं असतं तर आपल्याला तेवढंच मिळालं असतं. पण आपण 20 मिनिटांनी आपण ट्रेड एक्झिट केला, म्हणजे आपलं टी पी हिट झाल्यानंतर यामध्ये आपल्याला $18.77 प्रॉफिट झालेला आहे. यामध्ये आपण 4ही दिवस विनिंगमध्ये आहे. जसं आपण अकाउंट घेतले तसं आपलं एका दिवशी एस एल गेला नाही. एक दिवशी एस एल गेला होता, मी तुम्हाला दाखवलं होतं. एक दिवशी आपला $11 एस एल गेला होता, पण ते आपली चूक होती, कारण आपण लवकरात लवकर एंट्री घेतली, सेटअपची वाट बघितली नाही. त्यामुळं आपला एस एल गेला आहे तिथं. आता आपला त्या दिवशी पण एक पण एस एल गेला नसता.
दिवसाचा विनिंग रेशो बघितला तर आपण समजा एक दिवशी आपण लॉसमध्ये नाही. आपला विनिंग डे 4 आहे, विनिंग रेट 100% आहे. कन्सिस्टन्सी आपल्या हळूहळू कमी होत चाललेली आहे. आता आपल्या ठिकाणी 4 दिवस झालेले आहेत. या ठिकाणी 7 दिवस झाल्यानंतर 15% खाली कन्सिस्टन्सी आल्यानंतर ना आपण या ठिकाणी विड्रॉ घेऊ शकतो. अशा प्रकारे आपण ट्रेड करत असतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.